नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया एकदम चविष्ट घरगुती मसूर डाळीची आमटी। ही डाळ एवढी सुपर टेस्टी लागते ना की भाजीची गरजच नाही पडणार। चला तर मग तुम्हाला दाखवते ही डाळ कशी करायची ती। तर त्यासाठी ना सगळ्यात आधी 1 वाटी एवढी मसूर डाळ घ्यायची। मसूर डाळ ही लाल कलरची असते ही आणि मस्तपैकी धुवून घ्यायची आणि त्यानंतर एका कुकरात ती सगळी डाळ घालायची। त्याच्यात थोडंसं कांदो, थोडंसं टोमॅटो आणि चवीपुरता मीठ घालायचा आणि 2 ग्लास पाणी घालायचं आणि कुकर बंद करायचं आणि गॅसवर 2 ते 3 शिट्या काढायच्या। आता बघूया वाटप कसा बनवायचा। मिक्सरच्या भांड्यात थोडासा खोबरा, थोडंसं कांदो, थोडीशी कोथिंबीर आणि पाणी घालायचं आणि मिक्सरात बारीक लावून घ्यायचा। चला तर मग आता दाखवते मी तुम्हाला डाळ कशी करायची। सर्वात आधी करूया फोडणी। तर त्यासाठी गॅसवर ठेवायचा एक पातेला, त्याच्यात घालायचा तेल, थोडीशी मोहरी, थोडासा जिरा आणि थोडंसं ठेचलेलं लसूण आणि लसूण छान भाजून घ्यायचं। लसूण छान भाजलो की त्याच्यात घालायचो कढीपत्तो। मी यासाठी हिंग घालू विसरलोय। त्यात थोडंसं कांदो टाकायचो आणि मग आपली जी बघा शिजलेली डाळ दिसताना एकदम मस्त शिजली आहे, एकदम बुलबुलीत। डाळ छान शिजली ना की डाळीची चव पण मस्त येतात। आता फोडणीत घाला 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद आणि छानपैकी मसाला परतून घ्या। मसाला मस्त परतलो ना की एकदम भारी चव येतात। आता त्याच्यावर घाला ही शिजलेली डाळ आणि आता ही मस्तपैकी ढवळा आणि एक उकळी काढा। आता मी जरासं हिंग टाकलंय, मगाशी मी विसरलेलं आहे ना। रोज रोज गोडी डाळ खाऊ बघत नाही ना, म्हणून ही जरा एकदम तिखट अशी मसूर डाळ करायची कधीतरी। आता या डाळी मस्त उकळी येली, आता ह्याच्यात टाकायचा वाटप। डाळ आपण मगाशी केलेला ता आणि मिक्सरचा भांडा धुवून त्या पाणी पण टाकायचा, फुकट नाही घालवायचा। खोबऱ्याचं सगळं जीव असतं ना त्याच्यात। आता डाळीत वाटप मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा आणि त्याच्यात घालायचा चवीपुरता मीठ आणि नंतर घालायची 3-4 आमसोला। आता आमसोला कशा तर डाळीक एक मस्तपैकी आंबट अशी चव येता, म्हणजे आंबट तिखट असं छान लागतं। आता वरून घालायची कोथिंबीर, मस्तपैकी ढवळायची आणि उकळी इली की गॅस बंद करायचो, म्हणजेच आपली झणझणीत तिखट मसूर डाळ तयार असा। आता ही चपातीवर खावा, भाकरीवर खावा, भातावर खावा, कशावर एकदम भारी लागता। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपी बघण्यासाठी माझं चॅनल खमंग मराठी सबस्क्राईब करा। धन्यवाद।